आजच्या मिसाचे हेतू स्वर्गवासी सासू सासरे यांच्या स्मरणार्थ देणार स्मिता मार्कुस डाबरे, स्वर्गवासी पती व सासूच्या स्मरणार्थ देणार जबल्यान मते स्मरती, मम्मीच्या 50व्या वाढदिवसानिमित्त देवाचे व माऊलीचे आभार देणार क्लेटस ग्रॅहम व एलिसिया, स्वर्गवासी वडील व स्वर्गवासी लुईस मार्टिन यांच्या स्मरणार्थ देणार रीटा डायस, सिस्टर मावशी आणि आजी आजोबाच्या आत्म्यासाठी मिसा देणार निलेश मार्शल करवाल, मम्मीला चांगले आरोग्य मिळावे म्हणून देणार अनामिक, स्वर्गवासी लुईस बावतीस डिसूजा यांच्या स्मरणार्थ देणार लिन व लॅरिन. ईश्वर जनक आपुला असांतरी भाव भरा, करातयाचा हो सन्मान, प्रभुरायाचे गागुणगान, वसुंधरे गा गा स्तुती गा, प्रभुरायाचे गागुणगान. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. थोडं शांत राहूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत आणि आपल्या पापांची आठवण करूया आणि प्रभूकडे क्षमा मागूया. ईश्वर ईश्वर ईश्वरा, ईश्वरा दया करा, ईश्वर ईश्वर ईश्वरा, ख्रिस्त हे क्षमा करा, ईश्वर ईश्वर ईश्वरा, ईश्वरा दया करा, ईश्वरा क्षमा करा. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची आम्हाला क्षमा करो आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना
आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. होशे या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, इस्रायल उफाळ्याने वाढणारा द्राक्षाचा वेल आहे. त्याला भरपूर फळे येतात. जो जो त्याला जास्त फळे आली तो त्याने जास्त वेंद्या केल्या. त्याची जमीन जसजशी सुपीक होत गेली तसतसे त्याने अधिक सुरेख मूर्तिस्तंभ उभारले. त्याचे हृदय बेईमान आहे. आता त्यांना प्रायश्चित मिळालेच पाहिजे. तो त्यांच्या वेंद्या मोडून टाकेल. ती त्यांचे मूर्तिस्तंभ उद्ध्वस्त करेल. आता ते निश्चित म्हणतील, आम्हाला राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय बाळगले नाही. राजा आमचा काय कामाचा? शोम्रोन नाश पावला आहे. त्याचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलप्यासारखा आहे. इस्रायलचे पाप म्हणजे आवेंची उच्च स्थाने नाश पावतील. त्यांच्या वेदावर काटेकुसळे आणि काटेरी झुडपे उगवतील. ते पर्वतांना म्हणतील, आम्हास झाकून टाका. टेकड्यांना म्हणतील, आम्हावर पडा. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची प्रेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी करतील. पडीत जमीन नांगरून टाका, कारण परमेश्वराने येऊन तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, याकरिता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. आपला प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा. त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळगा. ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित हो. प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ह्याचा शोध करा. त्याच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्यांचे चमत्कार आणि त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. त्यांचा सेवक अब्राहम याच्या वंशजन हो. त्याने निवडलेले याकोबाचे वंश हो. तुम्ही आमचा देव आहे. साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते. प्रतिसाद. परमेश्वराच्या दर्शनाची आतुरतेने वाट पहा. तुम्ही आपले हृदय आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्ते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार आणि सर्व दुखणी बरा करण्याचा अधिकार दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन, त्याचा भाऊ आंद्रेया, जब्दीचा मुलगा याकोब,
आणि त्याचा भाऊ योहान, फिलिप आणि बार्थोलोमू, थोमा आणि मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब आणि तद्दय, शिमोन कनानी आणि येशूला धरून देणारा यहुदा इस्करियोत. या 12 जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परिराष्ट्राकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शोम्रोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराकडे जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेला आपल्याला अनेक प्रकारच्या सूचना दिल्या जातात. म्हणजे सूचना दिल्या की आपल्याला समजते काय करायचं काय करायचं नाही. आपण सहलीला जाऊ द्या किंवा आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ द्या, कोणत्याही मोठा सार्वजनिक कार्यक्रम असला की आपल्याला इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना देऊन आधीच कल्पना दिली जाते. त्यामुळे गोंधळ उडत नाही. त्यामुळे काय करायचं, कुठे जायचं, कसं करायचं हे आपल्याला समजते. तसंच आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू आपल्या प्रेषितांना पाठवतो खरा, परंतु कुठे जायचं, काय करायचं हे सगळं त्यांना सांगून ठेवतो. नंतर त्यांच्या मनाचा गोंधळ उडता कामा नये. जर शुभवर्तमानामध्ये तुम्ही बघितलं तर येशू दोघांना पाठवत आहे. पेत्र त्याचा भाऊ आंद्रेया, योहान त्याचा भाऊ याकोब, अशा जोडीने. आता जोडीने का पाठवतो? प्रिय बंधू आणि भगिनो, एकटा माणूस असला आणि कुठे लांब जायचं असेल तर भीती वाटते. आपल्याला जोडीला कोण असलं की आपल्याला आधार मिळतो. आपल्याबरोबर कोणतरी आहे जो आपल्या सोबत आहे, आपली संगत करीत आहे. अजून पवित्र आत्मा आला नव्हता आणि म्हणून येशू त्यांची सुद्धा गरज ओळखून त्यांच्या जोडीला दोघे असे पाठवतो. तिसरी गोष्ट आहे, येशू सांगत आहे की परिराष्ट्राकडे जाऊ नका, तर इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य हे फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरासाठीच होतं. पण नंतर येशूने विचार केला की हरवलेले मेंढरच मला ओळखत नाही, मग जग कसं मला ओळखणार? जर माझ्याशिवाय त्यांचा आताच भागत नसेल मग जगाचं कसं होणार? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनो, पुनरुत्थान झाल्यानंतर येशू आपल्या शिष्यांना नवीन आज्ञा देतो. ही पुनरुत्थाना अगोदरची आज्ञा होती, पण पुनरुत्थान झाल्यानंतर येशू त्यांना सांगतो, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावे बाप्तिस्मा द्या. आणि ते सगळं जगामध्ये जातात आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करतात. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगाचं तारण होते. ख्रिस्ताचं कार्य हे फक्त शब्दांत नव्हतं. येशू त्यांना काय सांगतो की सुवार्ता घोषित करा आणि आजारांना बरं करा. म्हणजे शब्द, सुवार्ता आणि कृती या दोन्ही गोष्टी येशूच्या कार्यामध्ये महत्वाच्या आहेत. आपण सुद्धा निवडलेले प्रेषित आहोत. आता आपण सांगाल, आम्ही कुठे निवडलेलो आहोत? फादर निवडलेले आहेत, सिस्टर निवडलेले आहेत? नाही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, बाप्तिस्माद्वारे सगळेजण ज्यांनी ख्रिस्ता ठाई बाप्तिस्मा घेतलेला आहे ते सगळे ख्रिस्ताच्या राजेपदात, ख्रिस्ताच्या याजक पदात आणि ख्रिस्ताच्या संदेष्टे पदात काय झालेले आहेत? सहभागी झालेले आहेत. आणि आपलं कार्य सुद्धा फक्त आध्यात्मिक नाही. मी देवळामध्ये आलो, हात जोडले, हालेलुया प्रार्थना केली म्हणजे संपत नाही. संत पौल आपल्याला सांगतात, जे जोडलेले हात कृती करण्यासाठी पुढे येतात, ते हात आणि ते पाय किती रमणीय, किती महत्वाचे असतात, किती आशीर्वादित असतात. आपण करतो कधी कधी नाही, आपण अनेक वेळेला करतो. आपल्याला फादरनी सांगायचं का आपण दानधर्म करणार, आपण देवळामध्ये येणार,
आपण कृती करणार. आपल्याला सुद्धा संकटे आहेत. शिष्यांना सुद्धा खूप संकटे होती. ते उत्साहाने निघाले, पण सगळ्यांनी त्यांचं ऐकलं नाही. सगळं जग ख्रिस्ती झालं नाही. काहीने ऐकलं नाही, काहीने सोडून दिलं. त्यांना सुद्धा वाईट वाटलं. अरे आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो, कोण ऐकायला पण येत नाहीत. 10 लोक आलेली आहेत, 5 लोक आलेली आहेत. परंतु ते सांगत गेले. त्यांनी त्यांचं काम केलं. त्याने सुवार्ता सांगितली, त्याने आजारांना बरं केलं, त्याने बाप्तिस्मा दिला. तसं आपलं सुद्धा कार्य आहे आणि आपण सुद्धा ते केलं पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे ते आजचे संत हेस्परस आणि संत जोई, हे 2 संत नवरा बायको आपल्याला सांगत आहेत. 2ऱ्या शतकामध्ये हेड्रियन राजाने ख्रिस्ती लोकांचा छळ चालवलेला होता. आणि त्या काळामध्ये तुर्कस्तान असेल, अटालिया शहरामध्ये कॅटारुस नावाच्या एका श्रीमंत उद्योगपतीच्या घरी हे दोघे कोण होते? गुलाम होते. जन्माने ख्रिस्ती होते, पण ख्रिस्ती धर्माची जोपासना त्यांना करता आली नव्हती. तशी संधी त्यांना मिळाली नव्हती. मग त्यांनी ठरवलं, आपल्याला ख्रिस्ती धर्माची जोपासना व्यवस्थितपणे करता आली नाही, मग आपण काय करायचं? आपल्या दोन्ही मुलांना ख्रिस्ती धर्मामध्ये चांगलं वाढवायचं. आणि त्यांच्या परीने त्या दोघांनी आपल्या दोन्ही मुलांना ख्रिस्ती मूल्य दिली, ख्रिस्ती तत्वे दिली. एक दिवस त्या उद्योगपतीच्या मुलाचा बर्थडे होता. यांच्या हातामध्ये त्या देवाला देण्यासाठी नैवेद्य देण्यात आला. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, त्यांनी नकार दिला. या 2 मुलांनी आणि आई वडिलांनी नकार दिला. आई वडिलांच्या भावनेला हात घालण्यासाठी त्या 2 मुलांचा खूप छळ झाला. पण त्या छळामध्ये आपली मुलं कशी धैर्यवान झाली, कशी टिकून राहिली, हे आई वडिलांनी पाहिलं आणि ते धन्य झाले. आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनो, या सगळ्यांना अग्नीच्या भट्टीत भाजून काढण्यात आलं. पण त्या लोकांनी आपली श्रद्धा टाकली नाही. जे परमेश्वराने त्यांच्यावरती सोपवलेलं होतं ते पुरे करण्यासाठी या सगळ्यांनी आपलं काय दिलं? आपला प्राण दिला. आणि ते संत झाले. संत जॉन मारी वियानी म्हणतात की आई वडील हे मुलांचे आरसे असतात. त्या आरशामध्ये पाहून मुलं आपले जीवन जगत असतात. धन्य ते आई वडील ज्यांची मुलं देवभिरू आणि नीतिमान आहेत. धन्य ते आई वडील त्यांचे मुलं आणि मुली देवाकडे येतात, देवाकडे प्रार्थना करतात. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आई वडिलांचं प्रथम कर्तव्य आपल्या मुलांना क्रूसावर खिळलेला ख्रिस्त देणे. जर ख्रिस्त मिळाला तर समजायचं आपली मुलं देवाच्या जवळ आहेत, देवाच्या सानिध्यात आहेत. आज आपण प्रार्थना करूया. जसं शिष्याने त्यांची जबाबदारी पार पाडली, तसं आपण सुद्धा आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यास आपल्याला कृपा मिळावी. आणि आम्ही सामध्ये प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहूया. आज ज्यांचे वाढदिवस आहेत, नेपोलियन डाबरे, स्वर्गवासी फ्लॉरी जॉन फर्गोस, लुईजा जेम्स डाबरे यांचे वाढदिवस आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. जे आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, जे क्वारंटाईनमध्ये आहेत, ते सुखरूप परत व्हावेत. जे परदेशी परगावी आहेत त्यांना परमेश्वराने सुखी ठेवावं, त्यांचा सांभाळ करावा. चांगल्या पावसासाठी प्रार्थना करूया. कोरोना विषाणू नष्ट व्हावा. प्रभूकडे आपल्या गरजा विनंत्या मांडूया. आमेन. अर्पण. ईश्वरच्या प्रभू परमेश्वराची सुगंधिता तुझ्या इथून भागवत. तुम्ही दिलेले मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवन द्यावे.
बंधू आणि भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ प्रभू परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करू, आपल्याला त्याच्या ख्रिस्त हे सर्व समर्थ बाबा, तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या जन्माद्वारे कुमारी मरेचे तुझ्यावरील प्रेम, तिचे पावित्र्य ह्याची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देवो, आम्हाला पापमुक्त करू आणि आमचे अर्पण स्वीकार्य बनू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. तिच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत संत तुझी आराधना करतात, तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही मोठ्या आनंदाने तुझे गुणगान गातो. पावन पावन तमाहे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्ग धरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशो ख्रिस्त का नभांतरा. परमाईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशो ख्रिस्त का नभांतरा. पावन 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 तमाहे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. इदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. इदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. पुन्हा भेटीला श्रद्धेचा या पुनरु
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारंदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तर वाट कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वाचणारे त्या सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कुमारी मरिया, तिचे पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवितो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या लोकांच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्त प्रभूची शांती देऊया. शांती वर्षा करा आम्हावरी प्रभुवरा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र बलिदानात सहभागी झालेले आपण सर्वजण धन्य. प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही. एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सध्याच्या आणि भावी जीवनात आम्हा सर्वांचे संरक्षण बनवू. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. पवित्र मरेचा विश्वास व प्रेम तुझ्या तारण कार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान प्रभू परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. त्या ख्रिस्ताच्या शांतीने आपले प्रेषित कार्य करण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. चर्च प्रकल्पासाठी प्रार्थना. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे नाझरेतच्या पवित्र कुटुंबा, आम्ही हाती घेतलेल्या चर्च प्रकल्पात येणाऱ्या अडचणी तू दूर कर. विशेषतः बांधकामासाठी लागणारी आर्थिक सहाय्य, मनुष्यबळ तुझ्या कृपेने वेळोवेळी उपलब्ध व्हावे. श्रद्धेने व उदार हस्ते मदत करणाऱ्या सर्व भाविकांना आशीर्वादित कर व आमच्या धर्मग्रामाची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो. तुझ्या शब्दाच्या सामर्थ्याचा आम्हाला अनुभव येऊ दे. आम्ही हाती घेतलेला हा प्रकल्प तू आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही एक दिलाने व एक मनाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. मरिया कृपा पूर्ण तू आम्हाला नारी प्रभूचे सुंदर दान. पावन मरिये देव माता तू आमास्तव विनव आता आणि मृत्यू समयी. पवित्र कुटुंब आमचा आश्रय आम्हासाठी विनंती कर. पवित्र कोण आहे, पवित्र कोण आहे, पवित्र कोण आहे, पवित्र कोण आहे. तुझे स्मिते तुझे परी सुराम्य तुझा आत्मा पाठव म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल. आणि सृष्टीची निर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू माझे आशास्थान आहेस.
सर्व वस्तूंपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करते. तू अनंत पूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. तथास्तु. परमाचार्यांच्या हेतूसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यास गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडचणीत आमच्या विनंत्या अहवेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदा साईने माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावी देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट ह्यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी ह्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मन परिवर्तनाचा निर्धार तडीस नेण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. तुझा सन्मान व दावा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व दावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घडकेला प्रभूचे संरक्षण मिळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा साईनी माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावी असे तू योजिलेस. तिच्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी, म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथास्तु. नवदिन भक्तीची प्रार्थना. हे सदा साईनी माते, मी तुझ्या पायापाशी आली आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्याकरता मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होते. तुला माझे जीवन वाहते व तुझे कायमचे सेवक होते. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानते. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवाने पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडले, कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करते की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकेन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करते. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा दावा करण्यास विसरले तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करते. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदा साईनी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु.
सदा साहिनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. सदा साहिनी माते, तुझ्या मुलासाठी विनंती कर. सदा साहिनी माते. तुझ्या मुलासाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तास आनंदी कर, लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा दावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लागो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमले आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदा साहिनी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ आणि कुमारी माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेते, तुझ्या जवळ येते आणि तुझ्या पुढे उभी राहते. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. तथास्तु.